2025 संपायला अजून 6 महिने शिल्लक आहेत. प्रश्न असा आहे, हे 6 महिने तुम्ही केवळ जगणार आहात की स्वतःला पुन्हा घडवणार आहात? आज मी तुम्हाला 6 चॅलेंजेस सांगणार आहे. प्रत्येक महिन्यासाठी एक. हे 6 चॅलेंज तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. पण अट एकच आहे, तुम्ही फक्त ऐकायचं नाही तर कृती करायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं चॅलेंज म्हणजे डिजिटल डिटॉक्स. हे चॅलेंज तुम्हाला जुलै महिना पूर्णपणे अंमलात आणायचं आहे. 1 महिना पूर्ण सोशल मीडिया आणि अनावश्यक स्क्रीन टाईमपासून सुटका घ्या. दिवसातून फक्त 30 मिनिटच मोबाईल वापरा. इतर वेळेला स्वतःशी संवाद साधा, पुस्तक वाचा, जर्नल लिहा. पहिल्या आठवड्यात थोडं अस्वस्थ वाटेल, पण हळूहळू एक नवीन मी समोर येईल. जेव्हा तुम्ही बाह्य आवाज बंद करता तेव्हा आतला आवाज स्पष्ट ऐकू येतो. दुसरं चॅलेंज आहे फिटनेस फर्स्ट. शरीर कमावलं तर ऊर्जा मिळेल. ऊर्जा मिळाली तर काहीही शक्य आहे. तुम्ही म्हणाल, का करायचं हे चॅलेंज? शरीर म्हणजे तुमची खरी जागा. तुमचं स्वप्न, मेहनत, विचार हे सगळं काही शरीरात घडतं. शरीर थकलेलं असेल, जड असेल, सुस्त असेल तर यशाचं स्वप्नही धूसर होतं. म्हणून फिटनेस फर्स्ट तुमच्या शरीराला पुन्हा चालू स्थितीत आणण्याचं आव्हान आहे. या चॅलेंजचे 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. दररोज 30 मिनिटं शारीरिक हालचाल करा. शरीरासाठी पोषणयुक्त आहार घ्या. झोप आणि रिस्टोरेशनचा सन्मान करा. दररोज 30 मिनिटांची हालचाल म्हणजे मोशन क्रिएट्स इमोशन. सकाळी 30 मिनिटं लवकर चालणं असेल, योगा किंवा स्ट्रेचिंग करा. घरात वर्कआउट करा. सुरुवात सोपी करा. पहिल्या आठवड्यात चालणं, दुसऱ्या आठवड्यात चालणं आणि सूर्यनमस्कार करा. तिसऱ्या आठवड्यात वेट ट्रेनिंग करा आणि चौथ्या आठवड्यात कार्डिओ आणि पूर्ण बॉडी एक्सरसाइज करा. आणि हे सगळं तुमच्या एखाद्या मित्रासोबत करा, कारण यामुळे मोटिवेशन वाढतं. शरीरासाठी पौष्टिक आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं, यू आर व्हॉट यू ईट. साखर, बिस्किट, बेकरी प्रोडक्ट्स पूर्णपणे बंद करा. फळं, भाज्या, डाळी, सुकामेवा यांना रोजच्या जीवनात सामील करा. प्रत्येक जेवणात प्रथिनयुक्त पदार्थ जसे अंडी, दूध, डाळी यांचा समावेश करा. दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्या. 1 आठवडा फूड डायरी लिहा, ज्यात तुम्ही काय खात आहात ते लिहा. फिटनेस डझंट कम फ्रॉम ॲक्शन अलोन, इट कम्स फ्रॉम रिकव्हरी टू. रात्री 10:30 पर्यंत झोपा आणि झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोलिंग बंद करा. संध्याकाळी हलकी चाल किंवा ध्यानधारणा करा. लक्षात ठेवा, झोप ही मेंटल फिटनेससाठी अत्यंत गरजेची आहे. या सगळ्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता, चिंता कमी होते, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, कामावर फोकस वाढतो आणि नवीन सवयी जडतात. जेव्हा आपलं शरीर फिट असतं तेव्हा मन अधिक निर्भय होतं. फिट राहणं म्हणजे शरीरावर प्रेम करणं. तिसरं चॅलेंज आहे ते म्हणजे स्किल मास्टरी. एका स्किलमध्ये मास्टरी मिळवा आणि तुमचं भविष्य बदला. का करायचं हे चॅलेंज? जग खूप वेगाने बदलते. आजची स्पर्धा केवळ डिग्रीवर नाही तर तुम्ही कुठल्या स्किलमध्ये एक्सपर्ट आहात यावर चालते. स्किल म्हणजे तुमची खरी ताकद, जी तुम्हाला ओळख देईल, उत्पन्न देईल आणि आत्मविश्वास देईल. सप्टेंबरमध्ये एक स्किल निवडा आणि 30 दिवस त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. या चॅलेंजचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे एका स्किलमध्ये 100% लक्ष केंद्रित करणं. दररोज कमीत कमी 1 तास त्याची प्रॅक्टिस करणं आणि महिन्याच्या शेवटी त्या स्किलचा आउटपुट तयार करणं. तुम्ही रोज थोडं थोडं शिकलात तर पुढील वर्षी तुम्ही कोणीही बनू शकता. सक्सेस हे लक नाही, स्किल आणि शिस्त यांची गोष्ट आहे. स्किल मास्टरी केल्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स जबरदस्त वाढतो. टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन अंगी बांधते. तुम्ही ॲक्शन टेकर बनता, फक्त विचार करणारा नाही. स्किल शिकणं म्हणजे स्वतःवर गुंतवणूक करणं आणि ही गुंतवणूक कधीही फसत नाही. चौथं चॅलेंज आहे माइंड रिसेट. मन निवांत, विचार स्पष्ट आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करा. का करायचं हे माइंड रिसेट चॅलेंज? आपण आयुष्यभर बाहेरच्या गोष्टी सुधारत राहतो, पण खरी क्रांती तेव्हाच घडते जेव्हा आपण मन सुधारतो, विचार स्वच्छ करतो आणि भावना नियंत्रित करतो. मनात गोंधळ असेल तर निर्णय चुकीचे घेतले जातात आणि मन शांत असेल तर लहान संधीही यशात बदलतात. ऑक्टोबर महिन्यात मनाचे घर स्वच्छ करूया. या चॅलेंजचं उद्दिष्ट म्हणजे दिवसातील 20 ते 30 मिनिटे स्वतःसाठी देणं.
माइंड रिसेट करण्याचे 5 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला म्हणजे दररोज 10 मिनिटे मेडिटेशन करा. शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात कोणतेही विचार आले तरी घाबरू नका, पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे चिंता कमी होते, फोकस वाढते आणि मन शांत होते. दुसरा टप्पा म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करा. आभार मानणं. झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी लिहा ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात. यामुळे मन सकारात्मक राहतं, छोटी आनंदाची क्षण मोठी वाटू लागतात आणि नकारात्मकता दूर होते. याच संदर्भानं एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की पहा. तिसरा टप्पा म्हणजे निगेटिव्ह थॉट्स डिटॉक्स. दररोज मनात येणारे नकारात्मक विचार ओळखा आणि त्यांना बदलून टाका. मी कधीच यशस्वी होणार नाही असं म्हणण्याऐवजी मी दररोज थोडा थोडा सुधारतो आहे असं म्हणा. चौथा टप्पा म्हणजे डिजिटल सनसेट. रात्री 9 नंतर स्क्रीन बंद करा. या वेळेत वाचन करा, फॅमिली सोबत संवाद साधा, जर्नलिंग करा, झोपेची तयारी करा. यामुळे मेंदूवरचा ताण कमी होतो, झोपेची गुणवत्ता वाढते आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश उठता. 5वा टप्पा म्हणजे प्रत्येक रविवारी 1 तास स्वतःसाठी द्या. आयुष्यात काय सुरू आहे, कसली चिंता आहे, काय सोडायला हवं आणि काय जपायला हवं, पुढच्या आठवड्याचं प्लॅनिंग करू शकता. शांत मनातच महान कल्पना जन्म घेतात. तुमचं मन जर कंट्रोलमध्ये असेल तर जग तुम्हाला थांबवू शकत नाही. माइंड रिसेट म्हणजे स्वतःला आंतरिकरित्या नव्यानं तयार करणं. हे चॅलेंज केवळ मानसिक आरोग्यासाठी नाही तर एक नवं, शांत आणि जागरूक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहे. 5वं चॅलेंज आहे रीड टू लीड. वाचन म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शक्ती. ज्याला वाचनाची सवय लागते तोच खरा लीडर बनतो. जगात यशस्वी झालेले 90% लोक दररोज वाचन करतात. सगळ्यांची एकच कॉमन सवय आहे आणि ती म्हणजे वाचन. वाचन केवळ शब्द देत नाहीत तर विचार देतात, निर्णय क्षमता वाढवतं आणि आत्मविश्वास निर्माण करतं. नोव्हेंबर महिन्यात ठरवूया आणि दररोज किमान 20 मिनिटे वाचन करूया. या चॅलेंजचं उद्दिष्ट म्हणजे दररोज 20 ते 30 मिनिटं चांगल्या पुस्तकाचं वाचन करणं. महिन्याभरात किमान 2 ते 3 प्रेरणादायी पुस्तके वाचून पूर्ण करणं आणि प्रत्येक पुस्तकातून काही विचार लिहून काढणं. आजचा वाचक उद्याचा नेता असतो आणि याच संदर्भानं वाचाल तर वाचाल हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की पहा. शेवटचं आणि 6वं चॅलेंज म्हणजे फिअरलेस डिसेंबर. 2025 सुरू होण्यापूर्वी भीतीवर विजय मिळवा आणि आत्मविश्वासात झेप घ्या. बहुतेक लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यांना चुकण्याची भीती असते, लोक काय म्हणतील याची चिंता असते, अपयश किंवा नकार यांची भीती सतत मनात घर करून बसलेली असते. फिअरलेस डिसेंबर हे चॅलेंज म्हणजे भीतीच्या कोशातून बाहेर पडण्याचा आणि साहसी निर्णय घेण्याचा महिना. या चॅलेंजचं उद्दिष्ट म्हणजे तुमच्या भीतीचं मूळ शोधा. दर आठवड्याला एक धाडसी कृती करा. महिन्याच्या शेवटी एक गोष्ट करा जी तुम्ही नेहमी टाळत होतात. 2026 मध्ये टॉपवर जायचं असेल तर 2025च्या शेवटी धाडसी असायला हवं. हे चॅलेंज फक्त भीतीवर विजय नाही तर स्वतःवर प्रेम शिकण्याचा प्रवास आहे. पुढे जा पण धाडसाने. 2025 संपायला अजून वेळ आहे, पण नवीन वर्षाचे संकल्प का थांबवायचे? हे 6 महिने 6 चॅलेंजेस तुमचं 2025 हे कसं संपेल हे ठरवतील. सगळे नाही जमले तरी एक तरी करा, पण सुरुवात करा आजच, कारण छोटे बदलच मोठं आयुष्य घडवतात. कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणतं चॅलेंज लगेच सुरू करणार आहात आणि अशा आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.